बारामतीमध्ये 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडला आणि त्या भागाची पाहणी जी आहेत ते युगेंद्र पवार करत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज बारामती शहरात विविध ठिकाणी भेटी देत आहेत. काय म्हणतात? आता खरं तर कालच मी येणार होतो, पण काल एवढा पाऊस होता. मी मुंबईत होतो, सगळे रस्ते बंद होते, काही रस्ते खचून गेलेले. त्याच्यामुळं आज जसं मला शक्य झालं तसं मी लगेच निघालो, इथं आलो. आज आपण शहराचा एक दौरा ठेवलाय, उद्या आपण ग्रामीण भागात जातोय. ग्रामीण भागात म्हणजे विशेष करून जे माझं गाव आहे, माझं जे गाव आहे काटेवाडी, कन्हेरी, ढेकळवाडी, सोनगाव, तो जो सगळा बेल्ट आहे तिथं जास्त नुकसान झालंय. तिथं एक कनॉल पण फुटलाय. त्याच्यामुळे उद्या आपण त्याची पाहणी करणार आहे. आज शहरात फिरत असताना असं लक्षात येत आहे की भरपूर लोकांना तिथं त्रास होताना आपल्याला दिसतोय. पाणी भरपूर लोकांच्या घरात गेलंय. आज पण त्यांच्या घरात ते पाणी आहे. सगळ्यांचं धान्य तिथं खराब झालंय आणि त्याच्यामुळं आपण राष्ट्रवादी वेलफेअर जे आपलं फंड आहे त्याच्यामधून थोडीफार मदत आपण सगळ्यांना इथं करतोय. आपण धान्य वाटप छोट्या प्रमाणात आपण इथं करतोय, जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढं. बारामतीतल्या कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही जात आहात आणि लोकांना धान्य देत आहात? साधारणतः किती किट्स आहेत? किट साधारण आपण 40 ते 50 हजार किट आपण देणार आहे शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये. पण 40,000 किट काय आपण एका दिवसात आपण वाटू शकत नाही. त्याच्यामुळे पुढचे 1-2 दिवसात ते सगळे किट आपण आणि आपली सगळी टीम तिथं आपण वाटणार आहे. किटमध्ये आपण थोडं ज्वारी देतोय, थोडं तांदूळ आपण देतोय आणि एक महिनाभर त्यांना त्यांचं घर चालवता येईल असं या पद्धतीने आपण त्यांना मदत करतोय. आपण शहरामध्ये साधारण 10-15 हजार किट देऊ आणि ग्रामीण भागात 25-1 हजार आपण तिथं किट देणार आहे. लोकांशी भेटता आहात, वसाहतीमध्ये जात आहात, काय सध्याची परिस्थिती आहे? लोकांना काय दिलासा देत आहे? 2-3 गोष्टी आहेत. एक तर जे त्यांचं ड्रेनेज आहे ते ओपन झालंय आणि हे खूप घातक आहे त्यांच्यासाठी. जर ड्रेनेज ओपन होत असेल, जर पावसाचं पाणी आणि ड्रेनेज एकत्र येत असेल तर मग तिथं डिझीजेस मोठ्या प्रमाणात तिथं वाढू शकतात. रोग तिथं मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. जे मलेरिया, डेंग्यू सारखे जे आजार आहेत ते ह्या ओपन पाण्यामुळे तिथं वाढवू शकतात. त्याच्यामुळे लगेच आपण तिथं जे नवीन CEO आले त्यांना आपण जाऊन भेटणार आहे आणि हे जे सगळे लोकांचे मागण्या आहेत, काही ठिकाणी जे रेल्वेची लाईन गेली आहे, ती रेल्वेची लाईन वरती आहे पण ड्रेनेज पाईप खालती आहेत, त्याच्यामुळे तिथं ते पाणी तिथं जात नाहीये किंवा जे ड्रेनेज पाईप आहेत ते सगळे तुंबलेले आहेत. तिथं सगळा कचरा भरलाय, तो कचरा काही साफ केला गेला नाहीये. त्याच्यामुळे तिथं सगळं पाणी जाऊन अडकतंय. लोकांच्या घरात तिथं पाणी जातंय. जे काही धान्य ते तिथं स्टोअर करत आले ते सगळं खराब होत चाललंय. लोकांचे जे छतं आहेत ते तिथं पडतायत, कोसळतायत. ही सगळी माहिती आपण घेतोय आणि उद्या सकाळी आपण जाऊन CEOशी बोलणार आहे. ग्रामीण दौरा झाल्यावर आपण तिथल्या तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टरना आपण ग्रामीण भागातले विषय तिथं आपण सांगणार आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दौरा केला. खरं तर परवा पाऊस झाला आणि त्याच्यानंतर काल उपमुख्यमंत्र्यांचा दौरा झाला. आज तुम्ही आलेला आहात, थोडा उशीर झाला असं नाही वाटत? काय आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत. आम्हाला इथं बाय रोड यावं लागतं, आम्हाला गाडीने यावं लागतं आणि जे काही ट्रॅफिक असेल किंवा जे काही झाडी तुटलेली असतील किंवा रस्ते खचून गेले असतील त्याच्यावर सगळ्या ह्या गोष्टींवर आम्हाला मार्ग पर्याय काढून आम्हाला यावं लागतो. त्याच्यामुळं एखादा दिवस आम्हाला उशीर झाला असेल, पण फार काही उशीर झालाय असं मला वाटत नाही. आणि जेव्हा आपण सत्तेत असतो, जे लोकप्रतिनिधी असतात, शेवटी हे त्यांचं काय म्हणतो मॉरल जबाबदारी आहे की त्यांनी लवकर तिथं यावं. दादा पण नेहमी ते करत आलेत आणि काल पण ते इथं पोचले. आज त्यांना त्यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, तरी पण ते इथं काल आले आणि त्यांनी लोकांना मदत करायला सुरू केली आहे. आणि त्यांच्याच सारखं किंवा पवार साहेब जसं पूर्वी काम करायचं त्याच पद्धतीने आम्हीही आज आलोय. पण आम्ही काय इथं दुसऱ्या कुठल्या मार्गाने येऊ शकत नाही. त्याच्यामुळे रस्त्याने, गाडीने आम्हाला यावं लागतं. थोडं 1-8 तास आम्ही उशिरा आलो, पण आलो. तर आता तुम्ही या ठिकाणी फिरता आहात, लोकांच्या काय प्रमुख मागण्या आहेत? कशा पद्धतीने त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आग्रही असतात? लोकांच्या मागण्या फार काय नाहीये. लोकांच्या मागण्या बेसिकच आहेत. एक तर त्यांना पक्की घरं पाहिजेत. इथं पण जर तुम्ही बघत असाल तर इथं पक्की घरं नाहीयेत. लोकांना पक्की घरं पाहिजेत किंवा जे इथं ड्रेनेज सिस्टीम आहे,
बेसिक ड्रेनेज सिस्टीम पाहिजे. आता परवाच हे ताई मला सांगत होते की स्वतःच्या खर्चाने त्यांनी इथं JCB आणून हे सगळं त्यांनी सगळं त्यांनी खोदून केलं. खरं तर ही वेळ त्यांच्यावर आली नाही पाहिजे. जे इथं आपले हे असतील नगरपालिकेचे CEO असतील त्यांनी हे सगळं गरीब लोकांना करून दिलं पाहिजे. मग हे जे काही त्यांच्या मागणी असतील त्यांचा एक आवाज म्हणून आम्ही तिथं CEO कडे जाणार आहे आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावणार. तुम्ही बारामतीमध्ये फिरता आहात, बारामतीमध्ये आणखी काही गोष्टी लोकांपासून वंचित आहेत असं वाटते तुम्हाला? कारण जे प्रॉब्लेम तुम्ही सांगताय भरपूर गोष्टी आहेत, भरपूर कामं इथं झालीत, नाही असं नाही. जर तुम्ही बारामतीची तुलना दुसऱ्या तालुक्यांसोबत केली तर बारामती आज पण पुढं आहे आणि इथून पुढेही बारामती 1 नंबरलाच राहणार आहे. कारण आमच्या अख्ख्या कुटुंबाचं लक्ष बारामतीवर आहे. मग पवार साहेब असतील, दादा असतील, ताई असतील, मी, माझं कुटुंब, सगळेच आम्ही बारामतीकरांसाठी आम्ही काम करत आलोय. पण तरी पण काही प्रश्न आहेत. शेवटी लोकसंख्या वाढत जाते किंवा काही काही कामं जे करायला पाहिजे होती ती कामं इथं राहून गेलेत. ड्रेनेज पाईप असेल, पक्की घरं असतील, ही जी काही कामं महत्वाची आहेत ती जी राहून गेलीत ती सगळी कामं आता पुढे न्यायचं काम आम्ही सगळे करणार आहे. दोन एक राजकीय प्रश्न विचारतो. खरं तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे, यामध्ये आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? पक्षाची भूमिका आता उद्या जेव्हा आपण फॉर्म भरू, उद्याचा शेवटचा दिवस आहे, फॉर्म भरल्यानंतर आम्ही पक्षाची भूमिका तुम्हाला सांगू. जे छत्रपतीला झालं ते माळेगावला होईल असं वाटतंय का? 2 दिवस थांबा, तुम्हाला दिसेल. दुसरी गोष्ट अशी आहे की पवार कुटुंब एकत्र येणार, गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. आता तुमचं उत्तर असेल की आम्ही पवार कुटुंब म्हणून एकत्र असेल, परंतु राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याच्या दृष्टीने विचार. हे आमचं आता ठरलेलंच उत्तर आहे. पण राजकीय दृष्टीने काय, आता शेवटी मी एक कुटुंबात असेल किंवा पक्षात पण मी शेवटी लहान आहे, मी ज्युनियर कार्यकर्ता म्हणून काम करतोय. जर राजकीय दृष्ट्याने जर ते एकत्र येत असतील तर मग दोन्ही पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते एकत्र बसतील आणि ते निर्णय घेतील. किंवा आता पवार साहेब म्हणालेत की ते ह्याच्यामध्ये नाहीये, सुप्रियाताई तिथं बसतील आणि ते दादांबरोबर तो निर्णय घेतील. आणि त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही ताईंना विचारायला पाहिजे, त्यांना जास्त माहिती असेल. एक पक्षाचा युवा कार्यकर्ता म्हणून काय वाटतं काय एकत्र येण्याच्या दृष्टीने? नाही, ते मी काय बोलणं ते योग्य राहणार नाही. आज जर मी म्हणालो नाही एकत्र आलं पाहिजे तर काही लोक खुश होतील, नाराज होतील. आज मग जर मी म्हणालो एकत्र नाही आलं पाहिजे तर तरी काही लोक खुश होतील, नाराज होतील. आणि ते माझ्या हातातच नाहीये, त्याच्यामुळे मी काय ह्याच्यावर बोलणं योग्य राहणार नाही. खूप खूप धन्यवाद. तर ते युगेंद्र पवार जे बारामतीमध्ये शहरातला दौरा करत आहेत आणि त्याच्यामध्ये जे आहे ते शिधा वाटपाचं जे आहे ते काम करत आहेत. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.